नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. लोणी येथे जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. 7 ते 9 फेब्रुवारी 3 दिवस स्पर्धा रंगणार. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मैदान स्पर्धकांनी गजबजले. सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी येथे जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ झाला. जनतेच्या सेवेत दिसणारे सर्वच वरिष्ठ अधिकारी कर्मचारी खेळाडूच्या रूपाने आपल्यातील कला आणि क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी उत्साहाने समर्थपणे सरसावल्याचे पाहायला मिळाले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने लोणी, शिर्डी, तालुका राहाता येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या 5व्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026चे यजमानपद अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाले. कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला. उद्घाटनास जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि सध्या प्रशासनात कार्यरत असलेले पंकज शिरसाट, अक्षय आव्हाड, श्वेता गवळी यांना विशेष निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. जलसंपदा मंत्री श्री महाजन म्हणाले, मी स्वतः शालेय जीवनापासून खेळाशी जोडलेलो आहे. एक खेळाडू म्हणून मला खेळाचे महत्त्व जवळून माहीत आहे. तुम्ही या स्पर्धेकडे नियमित व्यायाम व सराव म्हणून पाहिले पाहिजे. जीवनात शारीरिक तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम ही आपली रोजची गरज बनली पाहिजे. जेव्हा आपली शरीरयष्टी चांगली असते तेव्हा मनही सदृढ राहते. सदृढ मनामुळे कामात एकाग्रता वाढते, चिडचिड होत नाही व कामाचा अतिरिक्त ताण जाणवत नाही. आजच्या धावपळीच्या युगात कामाचे ओझे निश्चितच जास्त आहे, पण त्यावर मात करण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढा. धावणे, चालणे किंवा योगासने करा. अनेकदा तणाव आला म्हणून लोक व्यसनाचा आधार घेतात, परंतु तणाव कमी करण्यासाठी व्यसनाची मुळीच गरज नसते. जर तुमची तब्येत चांगली असेल तर मनस्थिती आपोआपच चांगली राहते. तुमच्या मनगटात ताकद असेल तर मनात आपोआप धाडस निर्माण होते. हे केवळ नियमित व्यायाम व सदृढ शरीरामुळेच साध्य होऊ शकते, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, सहकाराचा वारसा लाभलेली ही भूमी आता क्रीडा संस्कृतीचे संवर्धन करत आहे. ज्याप्रमाणे सहकारातून विकासाची दिशा मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून प्रशासनात शिस्त व सांघिक भावना रुजवण्याचे आमचे ध्येय आहे. अहिल्यानगरच्या मातीत सेवाभाव व खेळाडू वृत्तीचा अनोखा संगम साधला गेला असून स्पर्धेतील जय पराजयापेक्षा येथून मिळणारी सकारात्मक ऊर्जा व प्रशासकीय मैत्रीबंध अधिक घट्ट करणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. अपर मुख्य सचिव श्री कपूर म्हणाले, स्पर्धेत केवळ सहभाग महत्त्वाचा नसून जिंकण्याचा जिद्दीनेच खेळा. क्रीडांगणात उतरल्यावर विजय मिळवण्याच्या उद्देशानेच खेळले पाहिजे. मंत्रालयातील दैनंदिन कामातून वेळ काढत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सरावाचे त्यांनी विशेष कौतुक केले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा स्पर्धेसाठी पाठवलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात अर्जुन पुरस्कारार्थी भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाट, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी खो खो खेळाडू व कुमारी श्वेता गवळी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सचिव लाभक्षेत्र विकास संजय बेलसरे, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिमनवार यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून
शानदार पथसंचलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धेचा शुभंकर असलेल्या जलवीरचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते क्लॅपर वाजवून 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला. जलसंपदा विभागाच्या या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान लोणी व शिर्डी येथे पार पडणार आहेत. जलसंपदा विभागात 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर सातारा 2018, जळगाव 2020 आणि नागपूर 2025 नंतरचे 5वे पर्व लोणी, शिर्डी, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, ॲथलेटिक्स, कॅरम, जलतरण, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. यासाठी मंत्रालय स्तर, विविध महामंडळे तसेच क्षेत्रीय आस्थापनामधील संघ व खेळाडू उपस्थित राहिले आहेत. विभागीय महामंडळ व महामंडळ स्तरावर पारदर्शक निवड प्रक्रिया राबवून अंतिम फेरीसाठी 11 विभागातील संघांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात एकूण 9 क्रीडा प्रकार व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून यात 480 महिला व 970 पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे या महोत्सवाचा समारोप होईल. सिंचन व व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील ताणतणाव कमी करून त्यांच्यात संघभावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे घोषवाक्य खेळात सशक्त तर सेवेत समर्थ असे आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्व नियोजन करण्यात आले. संस्थेतील विद्यार्थ्यांचे लेझिम नृत्य आणि ढोल पथक उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, लोणी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.